आता सांगा तुमची लव्ह रेसिपी काय? आमची लव रेसिपी आहे राजमा चावल. राजमा चावल पंजाबी. पंजाबी देओल. ओय देवल. मला सगळेजण अरे हा पंजाबी हो असं मला विचारतात सगळेजण. अप्रतिम. राजमा चावल ही आहे त्यांची लव्ह रेसिपी. लागणारं साहित्य काय ते पटकन घेऊन या. आज जोडीने आलेला आहे कुटुंब देवल आणि त्यांची लव्ह रेसिपी आहे राजमा चावल. वाह अरे क्या बात है. वा 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 अप्रतिम. तुझी तो राजमा छान आहे. चावल साठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला तुषारजी सांगा. हा उकडून घेतलेला राजमा आहे. बरं त्याच्यानंतर ही कांदा परतून त्याची पेस्ट केलेली आहे. बरं. खोबरं पण आहे का त्यात? नाही फक्त बरं. कांदा आहे. बरं. बटर आहे, हे बटर आहे. हा. टोमॅटोची प्युरी आहे, हा. मिरची आहे हम्म. आणि कसुरी मेथी आहे. बटर. हे घट्ट बटर आहे. हा. त्याच्यानंतर आपलं खडा मसाला. खडा मसाला खडा मसाला आहे सगळा त्याच्यामध्ये. कोथिंबीर आहे, धणेपूड धणेपूड आहे, जिरेपूड आहे, तिखट आहे, म्हणजे काश्मीरी लाल तिखट आहे, त्याला छान येतो रंग म्हणून. गरम मसाला आहे, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे, हळद आहे, मीठ आहे. बर. आणि तांदूळ कुठे? भात करायचा आहे? भात आम्ही रेडी करून ठेवलेला आहे already. अच्छा. तो लगेच तुम्हाला फारच म्हणजे कमाल. काय हे केलं की पटकन त्याच्यावर घालायचं आणि खायचं. वा फार कमाल. अगदीच. अप्रतिम. करा. घ्या देवाचं नाव आणि करा सुरुवात. पहिल्यांदा काय करायचंय? गॅसवर कढई ठेवलेली आहे. हा थोडं चला बारीक. तुम्ही आज इथे आलेला आहात. तुम्ही एवढ्या छान गप्पा मारताय. पहिला प्रश्न तुम्हाला लगेच विचारतो. जसं सुमधुर संगीतासाठी वाद्यावरती योग्य ठिकाणी थाप पडणं गरजेचं आहे, तसा सुमधुर संसार होण्यासाठी अनुरूप जोडीदार किती महत्वाचा आहे आणि अनुरूप जोडीदाराची तुमच्या लेखी व्याख्या काय? माझ्या लेखी तो तुषारच. तुषार हीच माझी व्याख्या आहे. नवरा म्हणून तो इतका सपोर्टिव्ह आहे की या क्षेत्रामध्ये लेट होतो, कधी कधी घरी यायला मिळत नाही, मैत्रिणीकडे राहावं लागतं की कुठेही जिथे असू तिथे राहिलं तर तो कधीच मला असं अडवत नाही. त्यामुळे त्याही गोष्टी त्याच्या खूप आहेत. फक्त जेवण त्याला माझ्या हातचंच लागतं, ते करपलेलं कधीतरी होत असलं तरी. हिचं आणि एक कौतुक सांगायचं म्हणजे तिला सकाळी 6:30ची शिफ्ट असू दे, 5ची शिफ्ट असू दे, ती सकाळ सकाळ लवकर उठते. स्वराध्याचा डबा, माझं दुपारचं जेवण, पोळे भाजी सगळं ही आजपर्यंत एवढी वर्ष ती करून ठेवते आणि मग जाते. पण हे फार मला आवडलं की व्याख्येप्रमाणे जोडीदार शोधण्यापेक्षा आपल्या जोडीदाराचीच व्याख्या अनुरूप करावी. हो की नाही? आहे त्यात अनुरूप आहे. अप्रतिम. दरम्यान आपण तिकडे तेल घातलं, त्यात बटर घातलं. येस. हा. स्वाती Okay. मॅडम काय आहे, 22 वर्ष हे तुमच्या हातचं खातायत, तर आज मला बघायचंय की असं काय आहे की 22 वर्ष मी तुला एक देतो. बाहेरचं खावंसं नाही वाटत माणसाला. थांब, कांदा कुठे घातला आधी? थांब ना, मी घाल. ठीक आहे. आता आपण ह्याच्यावर भांडण नको. हो का? भांडणं होतात तुमची? हो, प्रचंड स्वयंपाकात. कारण दोघांना कसं असतं, दोघांमध्ये जर दोघांनाही एका गोष्टीतलं जास्त कळत असलं ना, ते भांडणं होत असतात. हा. त्यामुळे मी बऱ्याच वेळा त्याला हाकलवून देते किचन मधून तू बाहेर जा की तू जा प्लीज बाहेर, तू नको माझ्या मागे मागे लागूस. मग म्हटलं माझं इथे स्वयंपाक चुकतो असं, मग मी त्याच्यावर ओरडते. स्वयंपाक हाच एक विषय असतो का भांडणाचा? नाही, नाही. भरपूर विषय. आम्ही कशावर नाही भांडतो. बरं, आपण आधी काय काय घातले त्याची उजळणी करूया. तूप घातलं, बटर घातलं, हो. मग खडा काय मसाला घातलं? घातला, मग आलं लसूण मिरचीची पेस्ट घातली, ही कांद्याची पेस्ट. कांद्याची पेस्ट घातली. सगळी बस बस बस.